खूपदा असं होतं की महिला ज्या आहेत त्या खरं तर खूप भावनिक असतात या सगळ्या नात्यांबद्दल. अ, पुरुष थोडासा कदाचित तटस्थ पद्धतीने विचार करू शकत असेल, पण महिला मात्र करताना दिसून येत नाही किंवा त्या बेसिकली त्या नात्याकडे तसंच भावनिक दृष्ट्याच बघतात. अशा वेळेला हा बॅलन्स साधून नीटनेटका विचार करणं हे कितपत खरं तर शक्य होतं? खूप चांगला प्रश्न आहे. हे अगदी खरं आहे, की महिलांच्या बाबतीत असं घडतं, की महिलांची नात्यामध्ये इमोशनल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. तर त्याच्यामुळे जरी तो व्यक्ती समोरचा चुकीचा वागला, तरी बऱ्याचदा आपण बघतो, की म्हणजे अब्यूज असेल, मारहाण होत असेल, तरी पण ती व्यक्ती नंतर चांगली वागते. त्याच्यामुळे त्या मुलीला असं वाटतं, की नाही, नाही हा चांगलाच आहे. राग आला, की हा थोडं असं वागतो विचित्र. पण नाहीतर माझा कोण आहे, जो कोणी आहे, सोन्या मोन्या तो खूप चांगला आहे. त्याच्या बाबतीत म्हणजे तो मनाने खूप चांगला आहे. मग बाकी राग आला की राग हा त्याचा प्रॉब्लेम आहे असं वाटतं आणि त्याच्यात अडकून राहतात. कारण त्यांची इमोशनल इन्व्हेस्टमेंट एवढी जास्त असते. ती परत दुसऱ्यामध्ये करायची त्यांना शक्य नसतं ते. त्याच्यामुळे ते बऱ्याचदा कंटिन्यू करतात. पण त्यांना तेव्हा हे लक्षात येत नाही की आपल्याला काही काळासाठी कदाचित खूप दुःख होईल एखाद्या नात्यातनं बाहेर पडताना. पण काही काळाचं दुःख नको म्हणून आयुष्यभराची धोंड गळ्यात अडकवून घ्यायची का? हा सारासार विचार बऱ्याचदा बायका करत नाहीत. तर हे करायची गरज आहे आणि तुम्ही म्हणलात तसं बऱ्याचदा असं होतं की त्या नात्यातल्या प्रॉब्लेम्समुळे किंवा इतर प्रॉब्लेम्समुळे, ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्समुळे एखादी व्यक्ती डिप्रेस्ड असते. जेव्हा तुम्ही उदासीनतेमधनं जाताय किंवा डिप्रेशन मधनं जाताय, त्यावेळेला तुम्ही हे निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा वेळेला तुमचं तुमचं इमोशनल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी औषधांचा उपयोग करायला लागतो. आणि खूपदा आम्ही असं करतो की औषधं घ्या तुम्ही, आत्ता ठरवू नका. तुम्ही डिप्रेशन मधनं बाहेर पडा आणि एकदा त्यातनं बाहेर पडलं की आपोआप त्या महिलेला किंवा पुरुषाला ते बळ मिळतं की माझा जो निर्णय आहे त्यावर मी ठाम आहे आणि मी तो पुढे कॅरी करू शकेन. तर तिकडे मी म्हटलं तसं भावनिक वादळ शमवायला आपल्याला जे जे काही करणं आवश्यक आहे, काउन्सिलिंग असेल, मेडिकेशन असेल, ते करणं खूप आवश्यक आहे.